जय शिवराय पब्लिक. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं थंबनेलवर बघितलंय, इंटरव्ह्यू मधले 5 राउंड्स कोणते असतात आणि ते कशी क्लिअर करायचे ते पण सांगणार आहे बरं का. पण खूप साऱ्या स्टुडंट्सना डाऊट आहेत की त्या 5 राउंडमध्ये आपलं सिलेक्शन होईल का, कारण लय अवघड असतात का. ऐका, अवघड तर कुठलीच गोष्ट नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, कारण इम्पॉसिबल मध्येच पॉसिबल आहे. हे तर तुम्ही लहानपणापासूनच ऐकत आलात, राईट. पण खरंच आहे, हे इम्पॉसिबल नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. ओके, तर चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर जय शिवराय जय शिवराय जय शिवरायचा स्पॅम कमेंट सेक्शनमध्ये झाला पाहिजे, झालाच पाहिजे. चला व्हिडिओला सुरुवात करू. पहिली गोष्ट आहे पोरांनो, आय टी जॉबचा इंटरव्ह्यू म्हणलं तर 5 राऊंड्स येतात म्हणजे येतात. आता हे डिपेंड पण करतात कंपनी टू कंपनी, बट मोस्टली खूप साऱ्या कंपनी 5 राऊंड्स घेतात. मग ते ऑन कॅम्पस असो किंवा ऑफ कॅम्पस असो, म्हणजे कॉलेजची तुमची प्लेसमेंट असेल किंवा तुम्हाला डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा असेल. काही ठिकाणी 5 राऊंड होतील, काही ठिकाणी 3 पण होऊ शकतात, काही ठिकाणी 2च असतील बरं का. पण मोस्ट कॉमन 5 राऊंड्स होतात. ते 5 राऊंड्स कोणते असतात आणि कसे क्रॅक करायचे या व्हिडिओमध्ये ऐका. पहिला राऊंड असतो ॲप्टिट्यूडचा. खूप जर बल्कमध्ये स्टुडंट आले, बल्कमध्ये, तर त्यांच्यामध्ये कोणाची प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी जास्त आहे हे चेक करण्यासाठी ॲप्टिट्यूडचा राऊंड असतो. ॲप्टिट्यूडच्या राऊंडचा तुमच्या डेव्हलपमेंटचा जास्त काही संबंध येत नाही. फक्त संबंध येतो कुठं, तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला, हाऊ यू कॅन सॉल्व. तुम्हाला एखादी रिक्वायरमेंट दिली, हाऊ यू कॅन सॉल्व. ओके, म्हणजे सॉल्विंगची ॲबिलिटी बघण्यासाठी ॲप्टिट्यूड घेतली जाते. पोरांना डाऊट, ॲप्टिट्यूडचा काय संबंध आहे? संबंध आहे बरं का, लई नाही पण थोडा तरी संबंध आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग भाऊ, प्रॉब्लेम सॉल्व करायचे आपल्याला. दुनियाभराचे प्रॉब्लेम सॉल्व होतात बाय युझिंग प्रोग्रामिंग. आतापर्यंत खूप प्रॉब्लेम सॉल्व झाले प्रोग्रामिंगमुळे, तुम्हाला माहीतच असेल. जावामुळं भाऊ यूट्यूब बनलंय, जिथं तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आधी आणि जावा. तुम्ही आणखीन सबस्क्राईब नाही केलं तर कसं यार. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्रीमध्ये कुठं भेटतंय? फुल स्टॅक जावा फ्रीमध्ये कुठं भेटतंय? कुठंच नाही, फक्त इथं भेटतंय. मग आता लगेच सगळ्यांनी करणार भाऊ सबस्क्राईब आणि लाईक. फक्त 2च गोष्टी मला पाहिजे. ओके, करून घ्या. त्यामुळे यूट्यूब सारखा प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअप सारखे प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, हे सगळे ॲप्लिकेशन बनले कसे? प्रोग्रामिंगचा यूज करून. आणि याने झालं काय? प्रॉब्लेम सॉल्व झाला. प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी ॲप्टिट्यूड घेतली जाते. बल्कमध्ये स्टुडंट आले, मग त्याच्यामधून स्टुडंट फिल्टर आउट होतात. जो प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये परफेक्ट तोच पुढे जातो दुसऱ्या राऊंडला. ओके, त्यामुळे ॲप्टिट्यूडची तयारी भावांनो, यूट्यूब आहे, परत मला चॅट जीपीटी आहे, एआयचा यूज करा आणि ॲप्टिट्यूड तुमचा क्लिअर करा. काही नसतं रे, सोपेच क्वेश्चन असतात. लॉजिकल रिझनिंगचे, इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन असतात. ओके, त्यामुळे अवघडं काही नाही आहे, होऊन जातं. म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन असतात आणि तुम्ही ते करू पण शकता. ठीक आहे. पुढं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये रिसोर्स देतो. ओके, हे कुठून करायचं, ते कुठून करायचं, ॲप्टी कुठून करायचं, सगळे रिसोर्स देतो. तुम्ही पुढं डिस्क्रिप्शन चेक करायचे. ऐका, पुढं ॲप्टिट्यूडचा राऊंड झाला, त्याच्यामध्ये ज्याचं सिलेक्शन होईल तो जातो नेक्स्ट राऊंडमध्ये आणि तो असतो टेक्निकल कोडिंग राऊंड. ओके, जर तुम्ही प्रोग्रॅमिंग रिलेटेड आय टीमध्ये जॉब बघत असाल ना, तर भाई कोडिंगचा राऊंड असतो म्हणजे असतो. ओके, नॉन टेकसाठी कोडिंगचे राऊंड नसतील, जस्ट काही डिस्कशनचे क्वेश्चन्स असतील. पण कोडिंग राऊंड असतो. कशावर असेल? C++, जावा, पायथन, जे पण काय तुमचं असेल त्याच्यावरती कोडिंगचा राऊंड असतो म्हणजे असतो. त्या कोडिंग राऊंडमध्ये क्वेश्चन दिले जातात. ओके, यू नीड टू प्रिंट द प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. त्यावेळेस तुमची प्रोग्रामिंग स्किल चेक केली जाते. कशा प्रकारे तुम्ही लॉजिक लावू शकता, कशा प्रकारे तुम्ही प्राईम नंबर प्रिंट करू शकता. किंवा दुसरा एखादा प्रोग्राम दिला जाईल, यू नीड टू लाईक प्रिंट द फिबोनाची सिरीज, यू नीड टू लाईक प्रिंट द फॅक्टोरियल. ओके, म्हणजे असे प्रॅक्टिकल ओरिएंटेड क्वेश्चन्स, कोडिंग बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात बरं. त्यामुळे कोडिंग टेस्टमध्ये पास होण्यासाठी लॉजिक पाहिजे. आणि लॉजिक कसं बिल्ड करायचं, काही डिस्क्रिप्शन चेक कर, लिंक देतो मी, लगेच सगळं क्लिअर होईल तुझं, एकदम इंटरव्ह्यू परफेक्ट. ओके, त्यामुळं कोडिंग टेस्टमध्ये पास होण्यासाठी मित्रांनो लॉजिक महत्त्वाचं आहे. असं नाही की ते हेच विचारतील फॅक्टोरियल प्राईम, दुसरा पण क्वेश्चन असू शकतो. ओके, यू हॅव वन ॲरे and you need to like remove the duplicates number from array. You have a string, then in that string you need to check how many times particular character is repeated. किती वेळा रिपीट झाले. Let's suppose Adi and Java. In this string, how many times a character is repeated? किती वेळा रिपीटेड झाले. असे पण क्वेश्चन असू शकतात. So that time your logic
विल हेल्प यू देअर. ओके, ते कसं बिल्ड करायचं मी सांगणार आहे. ओके, डिस्क्रिप्शन चेक करायचं तुम्हाला भेटेल, ते पण रिसोर्स पण भेटेल. इव्हन मी सांगितलं आपल्या चॅनलवरती, चेक करू शकता तुम्ही. पुढं कोडिंग राऊंडमध्ये जो पास होईल मित्रांनो, तो पुढं जातो फेस टू फेस टेक्निकल इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये तुमचा रिझ्यूम चेक केला जातो. ओके, रिझ्यूमवरती काय काय मेन्शन केलंय, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, मायक्रोसॉफ्ट, सगळं विचारलं जातं बरं का. तुम्ही जेवढं मेन्शन कराल तेवढे क्वेश्चन तुम्हाला असतील. त्यामुळे जे येतंय तेच मेन्शन करायचंय. उगं फापड पसारा जर लय केला आणि क्वेश्चन विचारला, पोरांनी कधी आता लेट सपोज VS कोड आहे किंवा इंटेलिजे आयडिया असेल, यूजच केलं नसतं, पोरं टाकून देतात. त्यांना विचारलं व्हॉट इज इंटेलिजे, इंटेलिजे आय डोंट यूज इंटेलिजे. वाय यू मेन्शन, का मेन्शन केलंय, ते यूजच केलं नाही, STS यूजच केलं नाही तरी पण लिहितात. जे यूज नाही केलं ना ते टूल का लिहायचंय. जी टेक्नॉलॉजी माहीत नाहीये ती का लिहायची. माहीत नसेल तर माहीत करून लिहा, ज्ञान मग लिहा. यू डोंट नो मायक्रो सर्व्हिसेस, वाय यू आर रायटिंग. हो सर, रिझ्यूम मध्ये पाहिजेत ना स्किल्स. येस आय नो, बट व्हेन एव्हर यू फेस दिस क्वेश्चन, व्हॉट यू विल डू, काय करशील, काय करणार तुम्ही त्यावेळेस, काहीच नाही, गप्प बसणार. अँड इट विल शो द बॅड इम्प्रेशन. ओके, त्याच्यामुळे जे येतंय तेवढंच रिझ्यूम मध्ये तुमच्या मेन्शन असू द्या. ओके, रिझ्यूम कसा बनवायचा काय त्याच्यावरती सुद्धा खूप सारे व्हिडिओज मी बनवलेत, यू कॅन चेक आउट. ओके, मग टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये फेस टू फेस क्वेश्चन असतात. ओके, एक्सप्लेन द ओप्स कॉन्सेप्ट, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंग, एक्सप्लेन द ॲब्स्ट्रॅक्शन, एक्सप्लेन द इनकॅप्सुलेशन, व्हॉट इज सुपर अँड धिस, व्हॉट इज JDK, JRE, JVM. इन टेक्निकलमध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये चेक केलं जातं काय तुमचं टेक्निकल नॉलेज किती आहे. टेक्निकल नॉलेज किती आहे, तुम्ही बोलायला थोडं अडकत जरी असू द्या, पण यू नो, तुम्हाला जर माहीत असेल यू नीड टू एक्सप्लेन. भाऊ चुकू द्या अरे, अडकत असू द्या, सांगा, आन्सर द्या. गप्प बसून नाही चालणार आहे. मगच तुमचा हा राऊंड क्लिअर होऊ शकतो. दॅट इज टेक्निकल इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता हा कसा क्लिअर करायचा, काय करायचं आहे भाऊ, आपली फुल स्टॅक जावाची सिरीज फॉलो करायची. लाईव्हमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, 50 व्हिडिओ झालेत यार, 50 व्हिडिओ जाऊन एकदा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता पुढं तिसरा राऊंड झाल्यानंतर चौथा राऊंड असतो, तो असतो मॅनेजरियल राऊंड. ओके, HRच्या आधीचा मॅनेजरियल डिस्कशन असतं त्याच्यामध्ये. मग त्या डिस्कशनमध्ये ते काय चेक करतात माहिती आहे का, तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी कशी आहे, तुमचं पर्सनल स्किल्स काय काय तुमच्याकडे. मग याच्यामध्ये जस्ट डिस्कशन असतं, याच्यामध्ये काय तुम्हाला टेक्निकल नाही विचारलं जात, जस्ट तुमचं कम्युनिकेशन वगैरे चेक केलं जातं या राऊंडमध्ये. ठीक आहे, कोणत्या राऊंडमध्ये, मॅनेजरियल डिस्कशन. तुमचं कम्युनिकेशन, तुमची बॉडी लँग्वेज कसं आहे काय सगळं एकदम चेक केलं जातं कोणत्या याच्यामध्ये, मॅनेजरियल डिस्कशनमध्ये. त्यामुळं कम्युनिकेशनवरती फोकस करावं लागतं. आपल्या मराठी पोरांचं एकच चुकतंय, सगळं क्लिअर आहे, कम्युनिकेशनच नाही आहे. भावांनो, दीदींनो, कम्युनिकेशनवरती फोकस करा. कम्युनिकेशन ॲटलिस्ट इम्प्रेस करण्यात तरी पाहिजे भाई, त्याला वाटलं पाहिजे यस इज परफेक्ट, शी इज परफेक्ट, राईट. एवढं जरी वाटलं पाहिजे, तेवढं जरी कम्युनिकेशन पाहिजे. तुम्ही जर अडकत असाल तर समोरच्याला वाटतं की ही इज नॉट कॉन्फिडंट अबाउट हिज कम्युनिकेशन, हाऊ वी कॅन टेक दिस गाय ॲज अ एम्प्लॉय. सो असं वाटलं नाही पाहिजे. ओके, त्यामुळे थोडं तरी कम्युनिकेशन इम्प्रूव्ह दररोज करत चला, बोलत चला इंग्लिशमध्ये. काय अवघड आहे का इंग्लिश कम्युनिकेशन, मी व्हिडिओ बनवलाय बघा एकदा, त्याचा पण रिसोर्स देतो मी. पुढली गोष्ट, हे 4 राऊंड ज्याचे क्लिअर होतील बघ, तो जातो HRला डायरेक्ट सॅलरी डिस्कशन. हाऊ मच पॅकेज यू एक्सपेक्टेड, हाऊ मच सॅलरी यू एक्सपेक्टेड. तुमची सॅलरी डिस्कशन असेल किंवा तुमचं जॉबचं लोकेशन डिस्कशन असेल, जॉईनिंग डेट असेल. ओके, या सगळ्या गोष्टी HR राऊंडमध्ये क्लिअर होतात. कंपनीबद्दलची तुम्हाला माहिती आहे का, ओके, हे सगळं तुम्हाला HR राऊंडमध्ये विचारतात. ओके, त्याच्यामुळं HR राऊंडला भाई यू नो अबाउट द कंपनी, कोणत्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू देत आहे. परत म्हणलं तर तुमचं सॅलरी एक्सपेक्टेशन काय. ॲज अ फ्रेशर भाऊ त्यांना म्हणा, आय डोंट हॅव एनी सॅलरी एक्सपेक्टेशन, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ, आय वॉन्ट टू अपडेट माय सेल्फ, अँड आय वॉन्ट टू हेल्प टू युअर ऑर्गनायझेशन टू ग्रो युअर ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज ग्रो माय लॉजिक. ओके, हे सांगू शकता तुम्ही त्यांना. नाहीतर नो माय सॅलरी एक्सपेक्टेशन इज 10 LPA, 5 LPA, नो असं सांगू नका. जर फ्रेशर असाल तर, एक्सपिरियन्स असेल तर इट्स ओके, फ्रेशरने तर हे टाळलं पाहिजे. ठीक आहे, तर हे असतात 5 राऊंड. हे 5 राऊंड ज्याचे क्लिअर झालं ना,
झाला ना जॉब IT चा, काय पाहिजे 5 राऊंड क्लिअर करावं लागतील. येस, काही कंपनीमध्ये 5 असतील, काही कंपनीमध्ये 2च घेतील. ओके, पहिला घेतील टेक्निकलचा म्हणजे कोडिंगचा, दुसरा फेस टू फेस, संपलं. कधी कधी तिसरा HR पर्यंत जाईल. काही कंपनीमध्ये भाई 5 फॉलो केले जातात, काही कंपनीमध्ये 3च होतात, 2च होतात. इट्स डिपेंड ऑन द सिच्युएशन. ओके, त्यामुळे तुम्ही तयार राहा ना 5 राऊंडसाठी. काही उद्या 5 मध्ये 2 जरी झाले तरी यू आर रेडी, 3 जरी झाले यू आर रेडी. ओके, त्यामुळे 5 राऊंडचं प्रिपरेशन आजपासूनच चालू करा. कसं करायचं? काहीच नाही करायचं, आधी आणि जेव्हा फॉलो करायचं, एव्हरीथिंग विल बी बिकम इझी. चला, मी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेस. सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय.